विधानसभा निवडणुकीवेळी समीर भुजबळांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, मात्र पक्षाने राजीनामा स्वीकारलाच नसल्याचं समीर भुजबळ यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीनंतर मी पक्षात सक्रिय आहे आणि संधी देण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही ते म्हणाले। तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला होता, त्यांची हकालपट्टी झाली आहे अशी टीका सुहास कांदे यांनी केली आहे। पक्षाने माझा राजीनामा स्वीकारलाच नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीनंतरही मी पक्षात सक्रिय आहे। विधानसभेला समीर भुजबळांनी खरं तर राजीनामा दिला होता। राजीनामा मी दिला होता, परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही। पक्षातच आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरी काही जबाबदारी आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील। मला असं वाटतं की हे हुसकलेला प्राणी आहे। अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे, त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत। त्याच्यामुळे आतापर्यंत तरी जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही। म्हणून समीर भुजबळ हा हकाललेला प्राणी आणि तो बळजबरीने जी करप्शन करून मिळवलेली ज्या काही जमिनी असेल जुमले असतील ते वाचवण्यासाठी हे प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।